तशी आपल्याकडं ती सांस्कृतिक चळवळ वाढली नाही किंवा डेव्हलप झाली नाही. मग त्यानंतर आम्ही झेपच्या माध्यमातून ज्यावेळेस कॉलेजमध्ये आलो किंवा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेस तिकडचं सांस्कृतिक वातावरण आपल्या लोणावळ्यात म्हणजे नाहीच्या बरोबर असलेलं वातावरण हे थोडंसं कुठेतरी खटकत होतं. आणि मग 12वीमध्येच मी निर्णय घेतला की चला आता इथून पुढचं तुझं कॉलेज करायचं ते लोणावळ्यामध्ये जाऊन कॉलेज करायचं आणि ही पुण्यामध्ये जी सांस्कृतिक डेव्हलपमेंट होती अशा प्रकारची काहीतरी डेव्हलपमेंट आपल्याला लोणावळ्यामध्ये करता येईल का तसा प्रयत्न करायचा. झेपची एक संकल्पना सगळ्यांनी मांडली की चला आपण वेगळं काय फक्त कॉलेजमध्ये कॉलेजच्या बाहेर जाऊन काहीतरी करता येईल, स्पर्धांमध्ये उतरता येईल अशा माध्यमातून एक संकल्पना पुढे आली आणि मग झेप सुरू झाली. आणि आमच्या संस्थेबद्दल सांगितलं तर आपल्या लोणावळ्यासारख्या जागी 10 वर्ष कोणतीही संस्था चालली नाहीये, पण आम्ही जसा वेळ मिळेल तसा एकत्र येतो आणि सांस्कृतिक चळवळ चालू ठेवत आहे. त्यासाठी मी माझ्या सगळ्या सहकार्यांचा आणि संस्थेचा आभार मानतो. आमची सांस्कृतिक चळवळ जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ती सुरू झाली आणि त्यानंतर संतोषजी माझे सर सुनीलजी नाईक त्यांच्या चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे अनुभव आणि आम्ही ज्या एकांकिका स्पर्धा बसवल्या कॉलेजच्या वेळेस, नंतर एकांकिका महोत्सव केला, त्या स्थानिक सिनेनाट्य अभिनेते आम्ही त्या आमंत्रित केले होते. तर आमचा बराच मोठा ग्रुप होता, बऱ्याच जणांचे चांगले वाईट अनुभव आहेत. आता ती चळवळ आता आपण जोमाने सुरू करायची. माझे सगळे सहकारी यांच्याबरोबर मी काम करतोय. आजचा दिवस बघून खूप आनंद होतोय. खरं तर हे सगळं वातावरण बघून 10 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय परत. ते सगळं वातावरण, ते कार्यक्रम, देवाचा एकांकिका महोत्सव, नाटकं, पिक्चर क्षेत्रामध्ये जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हापासून संजय सरांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि आम्ही कॉलेजमध्ये खूप ॲक्टिव्हिटी केल्या. त्यामध्ये कॉलेजमध्ये आम्हाला जे प्रोत्साहन मिळालं त्यामुळे वाटलं की नाही आपल्याला काहीतरी करायचं. मग संजय सरांनी जी संस्था ओपन केली त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबरही काम केलं आणि मध्ये काही थोडासा गॅप झाला असेल, परंतु माणसाला कलाकार जात नाही, कलाकार हा जागाच असतो. फक्त काय असतं मध्ये गॅप पडल्यामुळे थोडंफार त्याला हे करायची संधी लागतं, थोडं टच केलं. पण हे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते, जेणेकरून कलाकार जागा ठेवायचा असेल तर प्रॅक्टिस महत्त्वाची. जरी समजा एखादा अगोदर कलाकार असेल पण नंतर गेलो पण जो पण त्याला टच करत नाही तो पण येत नाही. पण संजय सरांनी आमच्या याच्यामध्ये जो ह्याचा ॲक्टिंगचा जो पाया रचला त्याचा फायदा आम्हाला खूप होतो. जरी आम्ही जे काही 2-3 वर्ष बाहेर असेल पण त्या गोष्टीचा फायदा आम्हाला पुढे खूप झाला. आणि आतापर्यंत माझ्याकडे समोरचा जो ग्राफ आहे ना तो असा आहे की ऍक्टिव्हिटी करणे, त्याच्यामधून किती परफॉर्मन्स कशा प्रकारे समोर येतोय तो आणि त्याला प्रमोट कसं करणं हाच इंटेन्शन आहे. ठीक आहे, पाटील जे संस्थेने ठेवलेलं आहे आणि ते अतिउत्तम चांगली गोष्ट आहे. पण फक्त एवढंच आहे की आज आपल्याकडे जे मंडळ आहेत, चारुदा आहेत, सुनील आहेत, रिअली म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये कित्येक वर्ष काढलेली आहे, भरपूर वर्ष. आज मला वाटतं 200हून अधिक 200हून अधिक चित्रपट ॲज अ कॅमेरामॅन केले आहेत. विचार करा तर कधीपासून काम करतात 200 चित्रपट ॲज अ कॅमेरामॅन. खरोखर सगळ्यांनी परत एकदा टाळ्या वाजवून नंतर आणि फक्त जो परफॉर्मन्स आहे तो प्रामाणिकपणे करायचा, काय मिळणार हे विसरून जायचं आणि करत जायचं. आज आणि मला संजयने जरी सांगितलं किंवा संधी वगैरे काय आम्ही तर बघत नाही, पण रिअली जर खरोखर दादा चांगले असतील तर नक्कीच पुढे जाऊन त्याची दखल घेतली जाईल. तुम्ही सगळेच सिनेमा बघणारी मंडळी सिरियल बघत असाल तर 15 ऑगस्टला जेव्हा मी येईन इकडे त्यावेळेला तुमच्याकडनं मला प्रश्न, तुमच्या मनात काय सिनेमाबद्दल प्रश्न ते प्रश्न तुम्ही मला विचारायचे. मी 4 तास थांबेन, 5 तास थांबेन, मी काही ड्रॉ करून दाखवेन टेक्निकल, तर ते प्रश्न तुम्ही मला विचारायचे. कारण मी आता कुठल्या तरी विषयावर बोलणार मग तुम्ही म्हणणार हे कसं लेन्सचं काय सांगतात ते आम्हाला, लेन्सचा आमचा काय संबंध. आर्टिस्ट म्हणून तुमचा सगळ्या सिनेमाशी संबंध येणार, प्रत्येक गोष्टीशी तुमचा संबंध आहे. अगदी मेकअप पासून हेअर ड्रेसर पर्यंत लेखकापासून लेखकाने डायलॉग काय लिहिले, डायरेक्टर ते डायलॉग कसे सांगणार आहेत, या सगळ्या गोष्टीशी तुमचा संबंध आहे. म्हणजे नटाचा पर्टिक्युलर. तर त्यासाठी वेळ तसा अपुरा आहे. म्हणजे हे गोष्ट सांगायला मला 4 ते 5 तास लागतील. म्हणजे सिनेमा तुम्हाला समजावून जेव्हा मी परत येईल तर संजय सर तुम्हाला सांगतील ती तारीख, त्या वेळ काढून या तुम्ही. आणि तुम्हाला सिनेमाबद्दल काय प्रश्न पडलेले, काय कसा असतो सिनेमा, किंवा एखादा शॉट तुम्ही बघताना कसा घेतला असेल बाबा, किंवा एखाद्या सिनेमामध्ये डबल रोल असतो कसं काय तुम्ही शूट करता, डबल रोल कशी दाखवता. खूप म्हणजे मी हे बेसिक प्रश्न सांगतो तुम्हाला, त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी प्रश्न पडले असतील
तर ते प्रश्न तुम्ही त्यावेळेला मला विचारायचे आणि त्या प्रश्नांची सगळी उत्तर मी तुम्हाला, तेव्हा तुम्हाला थोडंसं विजन क्लिअर होईल. म्हणजे तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला अरे बाबा हे बरं झालं, हे समजलं, ते आपल्याला माहितीच नव्हतं. गेली अनेक वर्ष जे त्या संस्थेचा माझा अगदी जवळचा संबंध, म्हणजे सुरुवातीला एक कार्यक्रमाची आखणी करायची आणि कुठं करायची, काय करायची, कशी करायची याच्या नियोजनापासून आमचे या संस्थेचे संबंध, जे कामगार असतील, मजदूर असतील, घरात त्यांची सर्वसामान्य परिस्थिती असेल अशा मुलांना मोठमोठ्या क्लासमध्ये प्रवेश घेता येत नाही किंवा तिथली फीस भरू शकत नाही आणि अशा मुलांना या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून शिक्षित करणं, प्रशिक्षण देणं त्यांना केवढं मोठं काम आहे. क्लास जे घेतले जातात त्यांचा पगार स्वतःच्या खिशातून द्यायचा, आपली इमारत मोफत वापरायची, लाईट असेल, इतर काही खर्च असेल, साफसफाई असेल, स्वच्छता असेल, हे सगळं स्वतःच्या खिशातून खर्च करायचं. गेल्याच महिन्यात या झेप या मल्टीमीडिया संस्थेच्या मार्फत कुरवंडे ह्या गावात महिला बचत गट आहे आणि त्या महिला बचत गटाला म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा कार्यक्रम की चिक्की बनवायची कशी, तिचं उत्पादन कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, याचं 1 महिना प्रशिक्षण दिलं आहे. दुसरं फ्रूट जेली आहे ना, जेली, त्या बचत गटाला जेली कशी बनवायची, एक जेली बनवणे पासून रॅपिंग, पॅकिंग अनेक प्रकार येतात, याचं सुद्धा 1 महिन्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं. शैक्षणिक विभागात जी झेपणी प्रगती घेतलेली आपल्या शाळेची व्यवस्था काय होती आपण पाहतोय वगैरे सर्व झेपच्या प्रगतीच्या तर आपण काय नाही करत कमीत कमी ह्या प्रगतीला पाठिंबा. माझ्या अंदाजाप्रमाणे ही जी एकाकी झुंज झालेली आहे संजीवानी, ही एकाकी झुंज त्याच्या कार्यकर्त्याचा संख्या जरी 500 जरी असते तरी ती ही एकाकी काय झुंजतात तो कोणी सर्व विश्लेषण केले. परिस्थिती मदत करायची नाही, ती झुंज येतो, जो खरा कार्यकर्ता आहे तो काय पैसे दिसले बघत नाही, त्या पद्धतीने पैशाची नाटक करता येत नाही तर ते विचार करतात. ह्यांना पाठवलं देऊन अजून काय आपण कार्यकर्ते तयार करू शकतो का ह्यांना पाठवलं झेपच्या माध्यमातून. शैक्षणिक विभागात त्यांनी झेप घेतलेलीच आहे. आता मोफत ट्युशनचं चाललेलं आहे, इतर माझ्यावर तरी 400, 500, 800, 900 रुपये नोणात पण आता रेट दिले नाही ट्युशनचं. आता हे जर चाललंय तर ह्यांच्या माध्यमातून आपण काय मदत करू शकतो का त्यांना. संजूविषयी सगळ्यांनी सगळं सांगितलेलंच आहे, घरातलाच आहे, त्यामुळे मी त्याची स्तुती करणं योग्य अधिक वाटेल. आता तसं आम्ही त्याचा लई त्रास सोचतोय, बाहेर जास्त घरात कमी असतो. वारंवार जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला घरी भरपूर फरक असतो, काही प्रॉब्लेम नाही करतोय. ह्या कार्याला असं यश येऊ आणि आता इथून आम्ही त्याला सरकारचा हात देत जाऊ, त्याच्या पुढच्या कार्याला हाती शुभेच्छा. त्या नावातच व्यक्तिमत्वाचा आणि जीवनाचा असा विकास घडलेला आहे आणि या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे एक संधी प्रत्येकाचा. जीवनात संधी सर्वांना मिळत नाही, मिळाली तर तिचं सोनं करता येईल, पण वारंवार संधी उपलब्ध करून देणारी लोक जर आपल्यासोबत असतील तर आपल्याला पुन्हा एकदा जीवनाची उभारी घेता येईल, जी झेपच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो असं मला वाटतं. लोणावळ्यात सांस्कृतिक क्षेत्रात थोडी उणीव आहे, जे सर्वश्रुत आहे ते सांगितलं त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु सांस्कृतिक क्षेत्र टिकवण्याचाही काही लोक प्रयत्न करतात. त्यातलीच ही दोघं आहेत असं मला वाटतं, कारण ते दोघं त्या कार्यात आहेत. जे विषय कुणीच घेत नाही, ज्या विषयांना कुणी पोहोचतच नाही, ज्यांना फार कमी समजतात, तर कमी लिहिलं तर किंवा त्याचं प्रशिक्षण कसं द्यायचं आणि त्याचं शिक्षण कसं घ्यायचं आणि ते कसे ते आणायचे दैनंदिन जीवनात आणि ते कसे लोकांना सांगायचे, असेच विषय हे दोघं हाताळतात. हे मोठं कौतुकास्पद गोष्ट आहे की अनेक प्रकारचे संधी आहेत, अनेक प्रकारचे विषय आहेत, अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत आणि मी त्यांचं वारंवार त्यांचं पत्रक वाचत असतो.
मला वाटतं या लोणावळा शहरात महिन्याला एक पत्रक देणारी तुमची संस्था असेल कशी किमान महिन्याला एक पत्रक त्यांचं तुम्हाला घरी मिळणार आणि त्या प्रत्येक पत्रकात कुठला तरी वेगळा विषय हा असतो आणि तो नक्कीच नागरिकांच्या हिताचा असतो. तर अशा पद्धतीने शहराच्या विकासाचं, नागरिकांच्या हिताचं आणि संस्कृती जपण्याचं कार्य करणाऱ्या या झेडला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रम संपल्यावर मी 10 मिनिटं देईन, अभिनयाविषयी तुमच्याशी बोलेल. संजय माझ्या संस्थेचाच माणूस आहे, मी संजयच्या संस्थेचा माणूस आहे. त्याच्या प्रत्येक उपक्रमात इथून पुढं नाट्यविषयक जे उपक्रम असतील याला मी माझा वेळ देऊन सहकार्य करेल. पण त्याचबरोबर आता माझ्या लक्षात आलं की आणि संजयने जे काही आपल्या भोवती जमा झालेली माणसं आहेत तर आणि आलायचे शिक्षण सभापती आपल्या बरोबर आहेत, तर मी आता असं सांगू इच्छितो की झेपच्या माध्यमातून एक 4 दिवसाचा नवीन कलाकारांसाठी मी माध्यमाची ओळख असा एक ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. तर हा ट्रेनिंग प्रोग्राम जेव्हा झेप ही संस्था करेल तेव्हा 1ली ते 7वी एवढा जो क्रायटेरिया आहे शिक्षणाचा महानगरपालिकेचा तो थोडासा बदलून जर तुम्ही याच्या पाठी त्याला थोडासा तांत्रिक खर्च आहे, एक अगदी छोटस अल्प असं जरी शिक्षण खात्याने झेप या संस्थेला प्रायोजकत्व दिलं तर त्या 4 दिवसामध्ये मी संपूर्ण लोणावळा परिसरातल्या लोकांची एक जिद्द आणि या क्षेत्राविषयी असलेले गैरसमज काढून टाकण्याचं काम निश्चितपणे करेल. या गाणी संजयनी जमा केलेल्या माणसांनी पुढाकार घ्यावा. संजयसाठी मानधन, मगाशी शब्द आला पण संजयसाठी मानधन आणि मी संजयला देणं किंवा संजयकडनं घेणं असे आमचे रिलेशन कधीही नाहीयेत. या कार्यक्रमासाठी मी स्वतः 4 दिवस स्वतःच्या खर्चाने येईल, स्वतःच्या खर्चाने राहील, स्वतःच्या खर्चाने जेवण करेल. पण झेपच्या माध्यमातून हा जर उपक्रमाचं मी तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट देतो त्याप्रमाणे आपण मदत करावी एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे त्यानंतर सर संतोष सर, दत्तूभाऊ गवळी, बांधकाम समितीचे चेअरमन बाळासाहेब टिकडू, शिक्षण समितीचे चेअरमन संजूभाऊ गायकवाड, आमचे सर सुरेश नाईक सर, त्याचप्रमाणे राजेश लोखंडे काका, मधुजी पवार व सर्व उपस्थित ज्यांनी आज एक पात्री अभिनय स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला ते स्पर्धक व बालमित्रांनो, आज आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेर राहिला. मी संस्थेतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.